आहात, बरे आहेत का? तर आज जेवणाची रेसिपीमध्ये आहे मटकीची भाजी वगैरे. तर आज चला हे बघा, त्यांची पहिली घाई असते व्हिडिओमध्ये यायची, त्यांना खूप आवडते व्हिडिओ बनवायला. चला आता आपण किचनमध्ये वळू तर तुम्हाला आजची रेसिपी दाखवू. देवाची देवपूजा झालेली आहे. आता आपण चला तुम्हाला मी आजची रेसिपी दाखवू. मटकीची भाजी, याचे छिलटं काढलेले आहेत, अजून काढायचे, ते बरोबर वरती येईल फुकून. किती मस्त मोड आलेली आहे. मटकीची भाजी, मेथीची भाजी, डाळ भात झालेले आहे. सगळ्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतल्या टेचायला. मी डाळीमध्ये आज टमॅटो नव्हता टाकला, कारण का टमॅटो नव्हता आणलेला, आता आणलाय. तर चला आज देवाचं नाव घेऊ आणि स्वयंपाकाला लावू. चला आज चपून, आज लेट झालंय, 11 वाजलेले आहेत आणि तुम्ही लोक माझे व्हिडिओ बघत नाही का? नाही बघत, बघा. खूप छान छान रेसिपी टाकते मी आपल्या टिफिनवाल्यांसाठी, डब्यावाल्यांना काय काय द्यायचं काय नाही, मी आयडिया देते तुम्हाला. खूप छानशे असतात, तुम्ही प्लीज बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब प्लीज प्लीज करा. तर मला एक बोलायचं होतं आज, ते तुम्ही ती छोटी मुलगी, तिच्यावर मारहाण झाली नाशिकमध्ये, डोंगरे गावमध्ये झाले. तर खरंच त्या मुली बरोबर एवढं वाईट झालं ना, म्हणजे विषय काढला तरी डोळ्यातनं पाणी येईल की का असं झालं, का त्या मुलीचा काय एवढा मोठा गुन्हा, त्या आई बापावर काय खरंच काय होत असेल. मुली जन्म देणं काय पाप आहे का? शेवटच्या ट्युशनला दादा गेले मम्मी, शेवटच्या ट्युशनला दादा गेला का? तर त्या छोट्या मुली बरोबर एवढा अन्याय झाला. तो जो करणारा मुलगा पण आहे, त्याचं पण वय किती लहान आहे, 24 वर्ष. तू काय, त्यांना अशी बुद्धी येतेच कुठनं, त्यांना ह्या गोष्टी करायला येतच कुठनं का? अशा मुलांना ना तर एक जिवंत जाळा, म्हणजे परत ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. आणि आई बाप तर आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात. आपण आई बापांना काय बोलू शकतो? ते थोडी बोलणार आहे आपल्या मुलांना की तुम्ही असं करा तसं करा. नाही, आई बापांची काय चुकी आहे? त्या मुलाने एवढं घाण, एवढं कृत्य केलं आणि अजूनही त्याला सगळं झालेली नाही. होईल, सरकार बोलतो होईल, पण माझ्या मते तर अशा लोकांना आहे ना भर चौकात त्यांच्या तिथं लाल मिरचीचा ठेचा लावायचा आणि त्यांना जिवंत जाळायचं. हीच त्यांची पूर्णपणे शिक्षा. अरे तुम्ही ज्या नागड्या उघड्या पोरी बघता, मला असं बोलायचं नाही कोणाला, पण ज्या रील्स येतात त्याच्यात ते छोटे छोटे कपडे एवढे घाण एवढे, त्या मुलींबरोबर बरं असं काही होत नाही. त्या मुली सेफ मध्ये आपले मस्त आपलं काय बोलतात प्रदर्शन करतात. आणि हे असलं बघून ते छोट्या मुलींवर तुम्ही काय गुण आहे? त्या छोट्या मुलींना काय कळते? त्या छोट्या मुलींना म्हणजे त्यांनी नीट आयुष्य बघितलं पण नाही, काय नाही. आणि ही एक केस नाहीये, आता मागे बदलापूरमध्ये पण झालं. खूप ठिकाणी अशा गोष्टी का होत आहे? आपलं महाराष्ट्र बदनाम होत आहे का? असं का करताय? ते एकदा सरकारने डिसिजन चांगला घेतला पाहिजे या गोष्टीवर. एकदा जर त्यांना चांगली कठोर शिक्षा दिली ना की पुन्हा कोणाची हिंमत नाही होणार. आणि ते काय सांगून सुटतात, आमची काय, आम्ही मानसिक काय होतात, आम्ही त्या म्हणजे मानसिक काय तो आजार आहे ना, त्या आजारामध्ये, आणि असं बोलून त्यांच्यावर उपचार वगैरे होतात आणि ते येड्याचं डॉग करून राहतात. माझे सगळेच करतील, त्यांना काय खाया प्यायला भेटतात, आधी करतात आणि म्हणतात आमची मानसिक क्रिया बरी नाहीये, असं काय करतात. ते मला बोलायला जमत नाहीये, पण असं बोलतात आणि सेफ मध्ये होतात. गोष्टी चुकीच्या आहे. येडा असू नाही तर शहाणा असू, येडा तर येडा, त्याला असं सडे आम चौकात जाळलं पाहिजे. अशा लोकांवर दयामया नाही केली पाहिजे. अजून खरंच आपल्या सख्या मराठी माणसांनी त्या मुलीसाठी महादेवाकडे प्रार्थना करावा आणि त्याच्या आई बापाला न्याय मिळावा. जगात कुठेही कुठलीही आई असो, कुठलाही म्हणजे बाप असो, त्यांच्यावर आज काय होत असेल, काय ती पीडा आज आपण समजू शकतो. मला जेव्हा कळलं तर मलाही अन्नाचा घास गेला नाही. अक्षरशः म्हणजे विचार करत होते की काय आहे. मी देवाला म्हणत होती, बरं झालं देवा मला मुलगी नाही, मला 2 मुलं आहेत. पण हे बोलणं माझं पण चुकीचं आहे की बरं झालं देवा मला मुलगी नाही, मला मुलं आहेत. माझी पण मुलांना मला चांगले संस्कार, उद्या माझी मुलं कशी करतील मला माहिती का? नाही माहिती. पण
मी तर देवाला एक प्रार्थना कर की माझी मुलं चांगली घडू दे, चांगले संस्कार त्यांच्यावर घडू दे. बस देवाला हेच प्रार्थना करेल. आजचा दिवस उद्याचा दिवस कोणी बघितलं आणि कोण सांगतं काय चाललंय. खूप वाईट घडलंय त्या मुली बरोबर, खूप वाईट. प्रत्येक आई बापाने आपल्या मुलांकडे खूप, अरे आता सगळेच तर आई बाप मुलांकडे लक्ष देतच आहे, नाही तर आपण म्हणू शकत नाही. डोळ्यात तेल टाकून सगळे लक्ष देत आहेत. पण काय आता शेजार धर्मावर पण विश्वास नाही राहिला. शेजारचाच मुलगा होता ना तो, चला आता लांब शाळेत गेले, मुलगी कुठे बाहेर खेळायला गेले नाही, आजूबाजूच्याच मुलांनी हे केलं. आता त्याच्या आईने थोडी त्याच्यावर संशय केला, मी केला. कसं करणार, का जवळचाच मुलगा आहे, लहानपणापासून त्याला ओळखतोय आपण. असाच विचार करून त्या माऊलीने मुलीला बाहेर खेळायला सोडलं ना. आणि आज त्या मुलीवर काय काय बितली असेल छोटासा जीव. आपल्या भारतात ना सगळे संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे. आपल्या भारतात कडक नियम आहेत. आपल्या भारतात सगळे, आणि आपल्या भारतात भ्रष्टाचार पण खूप आहे. आणि रेपिस्ट तर एवढे आहेत ना की भयानक. म्हणजे ते कुठून पैदा होतात काय माहिती, कुठून बघून पैदा होतात. म्हणून आपला भारत खूप महाग आहे, खूपच महाग आहे. अशा भारतात तर मी तर बोलते देवाने मुलीच जन्माला द्यावी, जिथं असे काय बोलतात ना नालायक माणसं जन्माला आहेत. आता पहिले म्हातारे माणसं म्हणत होता पण भैया मुसलमान, भैया मुसलमान. आता तर हिंदूच पोरांनी केले, त्याला काय बोलणार आपण, काय बोलणार. आता ते लोक एवढे रस्त्यावर, किती दिवस ते लोक रस्त्यावर उभे आहेत आणि किती काय त्यांच्यावर त्या क्रिया घडत असेल तर मला असं वाटतं की अख्खं महाराष्ट्रात बंद ठेवला पाहिजे. आणि त्या मुलीसाठी खरंच त्या मुलाला एवढी कठोरच्या कठोर शिक्षा मिळाली पाहिजे ना की कुठला नराधार परत पैदा झालाच नाही. चला आता सगळ्यांनी देवाला प्रार्थना करा की न्याय हा त्याच्या आई बापाला मिळाला पाहिजे. आता आपली आईला फोडणी, तब्येत बरी नाही माझी, सांगते ना ते विचार करून करून की यार स्वप्नात पण तेच येतं की यार त्या मुलींची काय चुकी होती, काय चुकी होती. मुलं आहेत तरी भीती आहे आणि मुली आहेत तरी भीती आहे. कारण मुलींवर अन्याय होतो आणि मुलं अन्याय करतात. त्या आई ज्याला मुली आहेत ती पण सुखी नाही आणि ज्याला मुलं आहे ते पण सुखी नाही. का तर आई, मुलांची आई घाबरते की आज माझी मुलं लहान आहेत माझ्यावर ठीक आहे, पण उद्या त्यांचं भविष्य काय, मी तर त्यांना चांगलं संस्कार करते, उद्या ते काय करतील, कसं वागतील, हे जगाचं बघून बघून कुठल्या मुलांवर काय परिणाम होईल. बाहेर हिंडतात पोरं, आपण घरात बघू शकतो, बाहेर मित्रांबरोबर गेलं तर आपण थोडी बघू शकतो. प्रत्येक मुलांना देवा चांगली बुद्धी दे, महादेवा. प्रत्येक मुलीला न्याय. जी मोहरी टाकलेली मी हिंगाच्यात टाकलं होतं आधीच, डायरेक्ट नाही घेते, सगळं आवडून घेते, मेथीची भाजी वगैरे धुवून घेते, सगळं वाटा वगैरे व्यवस्थित. तब्येत बरी नाही माझी आज, मध्ये मध्ये ब्रेक होतोय आपला कारण डबेवाल्यांचे फोन येत आहेत. आज दोघा तिघांचे डबे नाही आहेत, तब्येती बरे नाहीत, माझी पण तब्येत बरी नाही, सर्दी खोकला झालाय खूप. त्याच्यात टाकले मी तेल टाकले, मेथीची भाजी घालते. काय फक्त मेथीची भाजीची रेसिपी मला दाखवली होती की फक्त लसूण आणि मिरचीवर करते मी. आता मटकीची भाजी पण ची रेसिपी दाखवली मी तुम्हाला. मी दर शनिवारी मटकीची भाजी आणि मेथीची भाजी करते, दर शनिवारी. हिंग टाकले, कांदा एवढा कापून आणलेला आहे, तो थोडासा वाटून ठेवायचा. उद्या संडे आहे ना, माझंच वाटून ठेवायचं चिकनला, उद्या घाई होऊन जाते खूप. थोडा कांदा वाटणाला ठेवले. खूप तब्येत बरी नाही, काय नाही. लुसीने मला रात्रभर त्रास दिला, असं झोपलेच नव्हते रात्रीभर म्हणा. सर्दीने एवढं हे झालं होतं ना बेकार, अवस्था बेकार झाली होती खूप. टोमॅटो पण किती बारीक बारीक आहे. तर माझी भाजीवाला गावाला गेलाय ना, इकडनंच बाजून भाजी घेते. तर असं जवळ आसपास भाजीपाला असतो तर जरा महागच पडतो, 5-10 रुपयाचा फरक पडतो. आणि मार्केटात आणलं की थोडा फरकच पडतो. मी काय करते,
हे सगळं कांदा लाल होईपर्यंत ते डबे जे पडले ते घासून घेते. तेल जरा मटकीच्या भाजीला ना जास्तच टाकायचं, फक्त घट्टपणा येतो ना तर ते तेल दिसत नाही. टाकलेलं आहे. चपातीला पण काढून घेऊ, म्हणजे सारखं सारखं ते खालीवर करायला लागतंय. आजचा मेनू होता डाळ भात चपाती मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी करायची होती, पण आता मंथ एंडिंग आहे ना तर किराणा संपत गेलेला सगळा. कोथिंबीर पण नाही वाटणाला. कढीपत्ता टाकते थोडा वाटणाला. वाटणाचं काढून ठेवते, वेळ मिळेल तेव्हा. थोडीशीच कोथिंबीर होती, टाकून देते वाटणाला. कोथिंबीर पण महाग आहे, काय करणार, सगळं महाग झालं. महागाईने डोकं खाल्ले. लसूण पण वाटणाला काढून ठेवला. आता फक्त काय टाकायचं, आलं टाकायचं, बाकी सगळं टाकलं. हा लसूण उरले तर आपण टाकून द्यावं याला भाजीला. थोडंसं उरलेलं बाजूवाली मावशी आहे ना आता नवीन लागली ती बाई, एकदम थोडं असं निवडून देते लसूण वगैरे, की तो मला पुरतच नाही अजिबात. आणि मला लसूण एवढा लागतो ना, खूप लागतो मला लसूण कांदा गोष्टी मला खूप लागतात. मटकीचे छिलटे बघा काढलेले आहेत सगळे, अजून निघतील. ते वर टाकले ना अजून निघतील. हे हुसपर्यंत सगळं राडा आपण आवरून घेऊया. हिंग टाकलं होतं ना, टाकलं. शिळा भात उरलेला एवढंच उरलंय. मी सगळ्यात पहिले हे स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला मटकीच्या भाजीची रेसिपी दाखवते. कांदा टॅमॅटो टाकलाय, थोडीशी अर्ध्या लसणाची पेस्ट टाकूया. थोडीशीच टाकते, म्हणजे एवढीशी आहे ती चिकनला होऊन जाईल. आता काय बनवत नाही बसत. त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकूया मस्तपैकी. मेथीची भाजी झालेली आपली मस्त एक नंबर. त्याच्यात कढीपत्ता वगैरे टाकून घेऊन येते. कढीपत्ता फ्रीज मध्ये असते आणि फ्रीज तिथं होता, विसरलीच ते आणायचं. 2-3 मिरच्या पण टाकते तर छान दिसते भाजी. कढीपत्ता टाकूया. भांडी पडलेत घासायची, तब्येतच बरी नाही. असं वाटतं की आराम करावा, पण आराम आहे ना, चेहरा पण उतरलाय. असं वाटतं की कधी हे सगळं होईल आणि कधी झोप पडेल. खूप थकल्यासारखं होते, हात पाय गळलेत नुसते. म्हणजे थकवा आल्याने विकनेस आलाय खूप. सर्दीने खूप थकल्या होत होतो. असं मी जास्त गोळ्या वगैरे खात नाही, मला खूप गोळ्या नाही आवडत. मी आपलं गरम पाणी पित असते. हळद टाकते. मसाला जरा मटकीची भाजी ना जास्तच टाका. मटकीची भाजी तुम्हाला बोलली ना घट्टपणा येतो ती झालंय. मटकी झाली, मूग झाली, भरपूर टाकलाय. त्याला कलर छान दिसली छान. शेंगदाण्याचं कूट पण आताच टाकून घेऊया, तळून मस्त लागेल. असं काही नाही, पण वरण पण टाकते आणि असाही टाकते. जास्त नाही टाकते, थोडासा टाकायचा. तर मीठ टाकायचे भाजीमध्ये. शेंगदाण्याचं कूट टाकलं की लगेच तेल सोडून घेतं. बारीक गॅस केला. तेल टाकूया. लक्षात ठेव, मटकीच्या भाजीला ना तेल जास्त लागतं. मीठ टाकून घेऊया. बोलता बोलता मीठ घ्यायचं. तुम्ही
माझ्या अंदाजाने टाकले. 1 किलो मटकी आहे त्यानुसार टाकलं. मी पीठ घेतले पोरांनी रावलं असं. मटकी टाकूया. पहिले पाणी टाकूया. मटकीला मोड आलेत ना तर काय होतील ना तरी ना तुटून जाईल. पहिले पाणी टाकून फ्राय करून घेऊया मसाला, मग मटकी टाकूया. थोडंसं नाही शिजून घेऊ म्हणजे अशी तरी येऊसपर्यंत. काय ना मटकी अशी नाजूक असते म्हणजे असं टाकले ना की काय होतं, त्याची मोड तुटून जातात. मग अलग वरच्यावर टाकत म्हणजे मोड तसे मस्त राहतात. तब्येत बरी नाही ना म्हणून मी जरा काही काही गोष्ट विसरली. तुम्ही असं नका करू, तुम्ही लक्ष देऊन काम करा. तब्येत बरी नसेल तर, जास्तच बरी नसेल तर आराम करा. आरामाची पण खूप गरज असते आपल्याला. आता माझं कसं, मी एकटीच कमवणारी, एकटीच खाणारी आहे. सॉरी, खाणारे 2 मुलं, मी आणि माझी बाई लुसी. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी एक विनंती करते की तुमचा सपोर्ट असू दे, तुमचं सहकार्य असेल की तुमच्या सपोर्टने मी पुढे जाईल, काहीतरी करेल. 2 मुलांची जिम्मेदारी आहे अंगावर. हा मार्ग असा आहे की हा तात्पुरती आहे, म्हणजे तात्पुरतीने असं म्हणता येणार. काय म्हणतात ना, म्हणजे हा बिझनेस आहे जो पुढे घेऊन जाण्यासाठी खूप सगळ्याचा सपोर्ट लागतो. आणि येतात जातात असं आहे. परमनंटली नाही बोलता येणार ह्या बिझनेसला आपल्याला. त्याच्यामुळे आता यूट्यूब हा आपला असा चांगला मार्ग आहे की ज्याच्याने लोक खरंच खूप वरती जातात. बघितलेले आहे भरपूर जणांच्या व्हिडिओ, खूप लोकांच्या त्यांनी स्वतःची घरं वगैरे बांधलेले. खूप छान प्रकारे ते आपल्याला सांगतही असतात की प्रत्येक मराठी बाईंनी करावा काही ना काही. जे तुम्हाला येतं, जी कला आहे तुम्ही पुढे घेऊन जा. तर माझी ही कला आहे, मी पुढे घेऊन जाते. माझं काही चुकत असेल तेही तुम्ही मला सांगा आणि मला सपोर्टही करा. विनंती आहे तुमची की मला प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की मी आज तुमच्या आशीर्वादाने पुढे जाईल आणि माझी 2 लेकरं छान भविष्य घडेल माझ्या मुलांचे तुमच्या आशीर्वादाने. प्लीज सबस्क्राईब करा. आता आपली तरी पण छान आलेली बघू शकता. मटकीच्या भाजीला मस्त तरी आली की नाही बघा. त्याच्यात आपण मटकी सोडून देऊया. पीठ घेतलंय मळाला. भांड्याचा राडा बघा किती पडलाय. सगळं आवरून फटाफट 12 वाजलेले आहेत. त्याच्यात मी मटकी टाकते. त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया. मटकीला छान तरी आलेली आहे. आता याला आपण शिजून देऊ. मस्तपैकी झाकण नाही ठेवायचं. मला स्वतःला गरम पाणी करायला ठेवलं आहे. खूप सारं ठेवले. पीठ घेते मळायला. सगळं आवरून सरून तुम्हाला दाखवते. मटकीची भाजी रेडी आहे. मटकीची भाजी झालेली आहे. डाळ झाले, मेथीची भाजी, चपात्या, भात. आजचे डबे कमी आहेत, भरपूर डबे नाही आहेत. तर चला आता आपले डबे झालेले. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.